दुसऱ्याशी लग्न ठरल्याच्या वादातनं प्रेयसीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। पुण्यातील चंदननगर भागातील घटनेने एकच खळबळ उडाली। घरात घुसून प्रियकरानं त्या तरुणीला गंभीर जखमी केलेला आहे। उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू झालाय। आरोपीला पोलिसांनी लगेचच बेड्या ठोकल्यात आणि 7 दिवसांपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या क्षणाची एक मोठी आणि धक्कादायक बातमी पुण्यातील चंदननगर भागातनं। दुसऱ्याशी लग्न ठरलं आणि याच वादातनं प्रेयसीची निर्घृण हत्या। अजिंक्य धायगुडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेत। अजिंक्य, नेमकं काय घडलं? सौरभ अगदी बरोबर आहे। पुण्यातील चंदननगर भागात ही सगळी घटना घडली होती। 29 एप्रिलला सायंकाळी 8 वाजता हा प्रियकर जो आहे तो या तरुणीच्या घरात घुसला आणि तीक्ष्ण हत्याराने तिच्या गळ्यावर सपासप वार केले होते आणि यामध्ये ती तरुणी जी आहे ती गंभीर जखमी झाली होती। पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्या तरुणीवर उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान या तरुणीचा मृत्यू झाल्याची सध्या माहिती समजते। हे दोघे जे आहेत ते एकाच मॉलमध्ये देखील काम करत होते, यांच्यात प्रेमसंबंध होते। मात्र तरुणी गावाकडे गेल्यानंतर घरच्यांनी या तरुणीचं लग्न ठरवलं होतं आणि तू दुसऱ्याशी लग्न कसं करते हे बघतो असं म्हणत या दिलीप राठोड नावाच्या आरोपीने हिच्यावर हल्ला केला होता। हिच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने जखमा केल्या होत्या आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात या तरुणीचा रक्तस्राव झाला होता। खरं तर 29 एप्रिलला घटना झाल्यापासून आजपर्यंत या तरुणीवर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार चालू होते, मात्र आता या तरुणीचा मृत्यू झाल्याचं समजतंय। त्या तरुणीचा मृतदेह जो आहे तो पुण्यातील ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी सध्या आणल्याचं पाहायला मिळतंय आणि त्या तरुणीचे नातेवाईक जे आहेत ते देखील आक्रमक सध्या असल्याचं पाहायला मिळतंय। पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली होती। आरोपी सध्या पोलीस कोठडीत असल्याचं समजतंय। पोलिसांनी कायदेशीर सगळी प्रक्रिया केलेली आहे, मात्र तरुणीला या सगळ्या घटनेमध्ये आपला जीव गमवावा लागलेला आहे। सौरभ, अजिंक्य, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ। तुर्तास धन्यवाद।